नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण संपूर्ण सप्टेंबर महिन्याच्या वन लाइनर चालू घडामोडी पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण 200 प्लस वन लाइनर खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो, कारण या सप्टेंबर महिन्यामधला एकही प्रश्न मी सोडलेला नाहीये। सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न करा, कारण खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे। तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण सप्टेंबर महिन्याचे आपण या ठिकाणी प्रश्न पाहून घेऊयात। तर पहिला आजचा आपला प्रश्न आहे, जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद 2025 या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी शर्वरी शेंडे कोणत्या राज्याची आहे? तर ती आपल्या महाराष्ट्र या राज्याची आहे। यानंतर पुढील प्रश्न, आशियाई नेमबाजी 2025 या स्पर्धेमध्ये ऐश्वर्य तोमरने नुकतेच कोणते पदक जिंकले? तर त्याने सुवर्ण पदक जिंकले आहे, म्हणजेच गोल्ड मेडल। यानंतर पुढील प्रश्न, पंतप्रधानांची उपराष्ट्रीय सल्लागार म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अनीश दयाल सिंग यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न पाहूयात आपण। तर 2025 मध्ये कोणत्या राज्याचा आपल्या भारताची जलविद्युत राजधानी म्हणून गौरव करण्यात आला? तर अरुणाचल प्रदेश या राज्याचा। यानंतर नागपूर जिल्ह्यातील कोणते गाव देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव बनले आहे? तर ते आहे सातनवरी हे गाव। यानंतर सध्या चर्चेत असलेले दाक्षिणात्य अभिनेता विजय थलपती यांच्या पक्षाचे नाव काय आहे? तर तामिळगा वेत्री कळगम असे नाव आहे। यानंतर पुढील प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न आहे 7वा, तर नुकतेच कोणत्या देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजेच BCA चा सदस्य बनलेला आहे? तर तो नेपाळ हा देश आहे। यानंतर आपल्या भारताने गगनयान मोहिमेसाठी पहिली एकत्रित एअर ड्रॉपची यशस्वी चाचणी कधी घेतली? तर 25 ऑगस्ट 2025 रोजी घेतलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताने 25 ऑगस्ट 2025 पासून अमेरिकेसाठी कोणती सेवा स्थगित केली? तर डाक सेवा केली आहे। यानंतर 10वा प्रश्न, तर कोणत्या भारतीय राज्याने जल जीवन मिशन अंतर्गत 100% नळ कनेक्शन मिळवले आहे? तर सिक्कीम या। यानंतर पुढील प्रश्न, 2028 युवा ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन आपल्या भारतातील कोणते शहर करणार आहे? तर ते मुंबई हे शहर करणार आहे। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट स्टार 2025 नावाचा लष्करी सराव खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर इजिप्त या देशामध्ये होणार आहे। यानंतर गगनयान मोहिमेअंतर्गत कोणत्या अंतराळ संस्थेने पहिले एकात्मिक एअर ड्रॉप टेस्ट म्हणजेच IADT-1 यशस्वीरित्या पूर्ण केली आहे? तर इस्रो या। यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाने मार्च 2025 पासून शाळेच्या वर्गामध्ये मोबाईल फोनवर पूर्णपणे बंदी घालण्याची मोठी घोषणा केली आहे? तर दक्षिण कोरिया। यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर न्यायमूर्ती संदीप शिंदे होते। यानंतर जम्मू आणि काश्मीर बँकेचे नवीन गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर S कृष्णन यांची। यानंतर इंडियन आर्मी टेरियर सायबर क्वेस्ट 2025 कोणत्या शहरामध्ये आयोजित केले जाईल? तर नवी दिल्ली या। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पहिली आंतरराष्ट्रीय पाली परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर श्रीलंका या देशामध्ये। यानंतर पुढील प्रश्न 19वा, तर 1 सप्टेंबर पासून पुण्यामध्ये वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल का करण्यात आला? तर गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे करण्यात आला होता। यानंतर कोल्हापूर खंडपीठ स्थापनेचा निर्णय कोणत्या न्यायालयाच्या मंजुरीनंतर घेतला जातो? तर मुंबई उच्च न्यायालयाच्या। यानंतर ऑगस्ट 2025च्या अखेरीस इंग्लंडमध्ये कोणता मोठा क्रीडा विश्वचषक सुरू होता? तर महिला रग्बी विश्वचषक सुरू होता। यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF च्या कार्यकारी संचालकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उर्जित पटेल यांची। यानंतर स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने नुकतेच कोणते पदक जिंकले आहे? तर त्यांनी रौप्य पदक जिंकले आहे। यानंतर अलीकडेच
कोणत्या राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागण्यावर पूर्णपणे बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे? तर मिझोरम यानंतर आपल्या भारतातील पहिला फायटोसॉर जीवाश्म अलीकडेच कोठे सापडला आहे? तर ते जैसलमेरमध्ये. लक्षात ठेवा 25वा प्रश्न. यानंतर 26वा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भटक्या कुत्र्यांवर मार्गदर्शक तत्त्वे जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर ते राजस्थान हे राज्य बनले आहे. यानंतर अमेरिकेमध्ये झालेल्या सिंकफिल्ड कप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर वेस्ली सोने जिंकले आहे. यानंतर 1 सप्टेंबर 2025 पासून कोणत्या राज्यामध्ये नो हेल्मेट नो इंधन रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केली जाणार आहे? तर उत्तर प्रदेश यानंतर आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने कोणती कारवाई सुरू केली आहे? तर ऑपरेशन चक्र ही कारवाई. यानंतर पुढील प्रश्न. तर अखिल भारतीय वक्ता परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर ते नवी दिल्लीमध्ये करण्यात आले आहे. यानंतर दरवर्षी राष्ट्रीय पोषण आठवडा कधी साजरा केला जातो? तर तो 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान आयोजित केला जात असतो. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न. हैदराबाद गॅझेटियरचा मराठी आरक्षणाशी काय संबंध आहे? तर मराठ्यांना कुणबी म्हणून नोंदवले गेले आहे असा संबंध आहे. तर पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्य पर्यटनाला त्यांच्या आकर्षक सोशल मीडिया मोहिमेसाठी पाटा गोल्ड अवॉर्ड 2025 मिळाला आहे? तर केरळ. यानंतर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सतीश कुमार यांची. यानंतर खालीलपैकी कोणी नेपाळला हरवून सॅफ 17 वर्षाखालील महिला अजिंक्यपद 2025 जिंकले आहे? तर भारत यानंतर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 साठी कोणत्या भारतीय NGOची नुकतीच निवड झाली आहे? तर फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल ग्लोबली, म्हणजे जागतिक स्तरावर मुलींना शिक्षण देण्यासाठी एक फाउंडेशन आहे हे. यानंतर पुढील प्रश्न. कोणत्या कंपनीने जेमिनाय 2.5 फ्लॅश इमेज नावाचे AI इमेज एडिटिंग टूल लॉन्च केले आहे? तर गुगलने. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न. भारत सरकारने आदिवासी भाषांसाठी सुरू केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आधारित भाषांतर मॉडेलचे नाव काय आहे? तर आदिवाणी आहे. काय आहे? तर आदिवाणी. कशाने? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित भाषांतर मॉडेलचे नाव काय ठेवले? आदिवाणी असे ठेवले आहे. यानंतर शांघाय सहकार्य संघटनेच्या म्हणजेच SCOच्या परिषदेमध्ये पहिलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध कोणी केला? तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. यानंतर 2026 मध्ये होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? तर आपल्या भारत देशामध्ये होणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो अफगाणिस्तानातील नुकत्याच झालेल्या भूकंपामध्ये एकूण किती लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला? तर 800 लोकांचा. यानंतर आपल्या भारताचा पहिला पूर्णपणे स्वदेशी 32 बिट मायक्रो प्रोसेसर कोणता आहे? तर विक्रम 3201 असा आहे. यानंतर आपल्या भारतातील सर्वात मोठ्या एरो इंजिन चाचणी केंद्राचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? तर ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये झाले आहे. यानंतर महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खालीलपैकी कोणत्या संस्थेसोबत भागीदारी केली आहे? तर गुगल यानंतर लाडो लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर हरियाणा या राज्यामध्ये. यानंतर अलीकडेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पदाची सूत्रे कोणी स्वीकारली? तर TCA कल्याणी यांनी. यानंतर जागतिक शांतता निर्देशांक म्हणजेच GPI 2025 मध्ये आशियातील सर्वात सुरक्षित देश कोणता म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर तो सिंगापूर हा देश. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न पाहूयात. तर पिकलबॉल विश्वचषक 2025 चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर तो अमेरिका हा देश करणार आहे. यानंतर कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली आहे? तर ती बिहार या राज्याने केली आहे. यानंतर 50वा प्रश्न पाहून घेऊयात आपण. तर पुणे नाशिक महामार्ग उन्नतीकरण प्रकल्पानुसार
प्रवासाचा वेळ कितीवरून कितीवर कमी होणार आहे? तर 1.5 ते 2 तासांवरून अवघ्या 20 मिनिटांवरच होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न 51वा पाहूयात. तर आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय वन्यजीव दिवस म्हणजेच नॅशनल वाईल्ड लाईफ डे केव्हा साजरा केला जात असतो? तर तो 4 सप्टेंबर रोजी. यानंतर नवीन जीएसटी सुधारणांनुसार खालीलपैकी कोणत्या वस्तूंवर पूर्णपणे करमुक्ती म्हणजेच झिरो जीएसटी दिलेली आहे? तर रोटीवर, पराठ्यांवर आणि जीवनरक्षक औषधांवर. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर आपल्या भारतामध्ये शिक्षक दिवस म्हणजेच टीचर डे कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? तर तो 5 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जात असतो. यानंतर पुढील प्रश्न, भारत आणि थायलंड यांच्यातील मैत्री या संयुक्त लष्करी सरावाची 14वी आवृत्ती अलीकडेच कोणत्या शहरात सुरू झाली? तर उमरोई, मेघालय या शहरामध्ये सुरू करण्यात आली आहे. यानंतर कोणत्या बँकेने रुपे नेटवर्कवर आपल्या भारतातील पहिले EMI आधारित क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? तर युनिटी बँक. यानंतर पुढील प्रश्न, नंदादेवी कन्या योजना कोणत्या राज्यामुळे सुरू करण्यात आली आहे? तर उत्तराखंड या राज्यामुळे. यानंतर पुढील प्रश्न, ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या महानगरपालिकेचा आलेला आहे? तर पुणे या महानगरपालिकेचा आला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने कोणत्या तारखेपासून दैनिक UPI व्यवहार मर्यादा 2 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे? तर 15 सप्टेंबर 2025. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अलीकडेच कारखान्यातील कामगारांसाठी दैनंदिन कामकाजाचे तास कितीवर वाढवले आहे? तर एकूण 12 तासांवर. यानंतर NIRF क्रमवारीनुसार 2025 मध्ये आपल्या भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून कोणते विद्यापीठ घोषित झाले आहे? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू हे विद्यापीठ म्हणजेच IISc युनिव्हर्सिटी. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 25 वर्षांच्या कारकिर्दीनंतर नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा कोणी केलेली आहे? तर अमित मिश्रा यांनी केलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 2026 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप कोणत्या शहरामध्ये होणार आहे? तर नवी दिल्ली. यानंतर ग्लोबल पीस इंडेक्स 2025 नुसार खालीलपैकी कोणता देश जगातील सर्वात शांत देश आहे? तर तो आइसलँड हा देश आहे. यानंतर आपल्या भारतातील पहिले डिजिटल कृषी संचालनालय कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आले आहे? तर बिहार या राज्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच प्रतिष्ठित क्रेस्ट गोल्ड पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर आहान रितेश प्रजापती यांना. यानंतर जागतिक पर्यटन फेस्टिवल 2025 साठी आपल्या भारतातील कोणत्या शहराची निवड करण्यात आली? तर जयपूर या. यानंतर 2025 मध्ये राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार किती शिक्षकांना प्रदान करण्यात आला? तर एकूण 45 शिक्षकांना. यानंतर अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये ऑपरेशन संस्कार राबविण्यात आलेला आहे? तर राजस्थान या. यानंतर मिस टीन इंटरनॅशनल 2025 ची विजेती कोण ठरली आहे? तर लोरेना रुईज स्पेनमधील ठरलेली आहे. यानंतर JN पोर्ट PSA मुंबई टर्मिनल फेज 2 चे उद्घाटन कोणी केले? तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग्स यांनी. यानंतर FDI म्हणजेच थेट परकीय गुंतवणूक. या गुंतवणुकीमध्ये भारतामध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे 2ऱ्या क्रमांकावर. यानंतर नुकतेच महाराष्ट्रामध्ये रोरो फेरी सेवा कोठे सुरू करण्यात आली? तर मुंबई ते कोकण मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. यानंतर नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची. यानंतर आपल्या भारताचा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कोणत्या दिवशी झाली? तर 9 सप्टेंबर 2025 या दिवशी. यानंतर अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीमध्ये एकूण 10% आरक्षण दिले आहे? तर उत्तराखंड. यानंतर पुढील प्रश्न, संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या पहिल्या फुजेराह ग्लोबल सुपरस्टार्सचा किताब कोणी जिंकला? तर प्रणव व्यंकटेश यांनी. यानंतर छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील
कुर्रेगुट्टा टेकडीवर करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या नक्षल विरोधी मोहिमेचे नाव काय आहे? तर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट असे नाव आहे. यानंतर पुढील प्रश्न, नव्याने स्थापन झालेल्या जागतिक बॉक्सिंग संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पहिली बॉक्सिंग स्पर्धा सुरू केली होती? तर युनायटेड किंगडम. यानंतर जागतिक साक्षरता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? तर 8 सप्टेंबर या दिवशी. यानंतर आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परिषद 2025 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान कोठे संपन्न झाली? तर दुबईमध्ये. यानंतर नारी 2025 सर्वेक्षणानुसार राष्ट्रीय महिला सुरक्षा निर्देशांक किती टक्के नोंदवला गेला? तर 65%. यानंतर फेस्ट 5 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा कोठे झाला? तर कोलकातामध्ये. यानंतर आपल्या भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना कोणती असणार आहे? तर ती 16वी जनगणना असणार आहे. यानंतर ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यानंतर अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कर्करोगाची लस तयार केली आहे? तर रशिया. यानंतर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2025 मधील महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर आर्यना सबलेंका यांनी. यानंतर मुंबईमध्ये पहिली ई-वॉटर टॅक्सी सेवा कधी सुरू होणार आहे? तर 22 सप्टेंबर रोजी सुरू झाली. ठीक आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकाच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून काय केले? तर युद्ध मंत्रालय असे केले आहे. यानंतर कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा मोठा निर्णय घेतला? तर कर्नाटक. यानंतर 90वा प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते आहे केरळ हे राज्य. यानंतर पुढील प्रश्न, नवीन नागपूर शहर किती खर्च करून विकसित केले जाणार आहे? तर 6,500 कोटी रुपये खर्च करून. यानंतर पुढील प्रश्न, टेस्ला कारचे आपल्या भारतातील पहिले ग्राहक कोण ठरले आहेत? तर ते प्रताप सरनाईक ठरले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले आहेत? तर ते CP राधाकृष्णन म्हणून निवडून आलेले आहेत. तर ते आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच JNZ आंदोलनामुळे कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे? तर नेपाळ. यानंतर 2025 मध्ये DRC काँगोमध्ये इबोलाचा एक नवीन उद्रेक नोंदवला गेला आहे. तर तो काय आहे? तर तो आहे व्हायरस. यानंतर पुढील प्रश्न, थायलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली? तर अनुतीन चार्नविराकुल यांची. यानंतर उल्हास कार्यक्रमाअंतर्गत खालीलपैकी कोणते राज्य आपल्या भारतातील चौथे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे? तर हिमाचल प्रदेश हे. यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे? तर वार्षिक 12,000 मदत आहे ही. यानंतर जमैका देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची नुकतीच निवड झालेली आहे? तर अँड्र्यू हॉलनेस यांची. यानंतर 100वा प्रश्न पाहूयात आपण या ठिकाणी. तर इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुलन म्हणजे सेकंड लॉन्च पोर्ट कोठे बांधत आहे? तर तामिळनाडूमध्ये बांधत आहे. लक्षात ठेवा सर्वांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, 101वा प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त मी 1,000 लाईक ठेवलेलं आहे, जास्त नाही. तर सर्वांनी 1,000 लाईक पूर्ण करा, एवढीशीच माझी छोटीशी अपेक्षा आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 2 चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत. त्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर चला पुढील प्रश्नाला आपण सुरुवात करूयात. यानंतर 101वा प्रश्न, एकत्मित उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे पहिले भारतीय शहर? तर ते आहे भुवनेश्वर हे शहर. यानंतर हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणारा भारत आपला कितवा देश बनला आहे? तर आपला भारत देश 5वा देश बनलेला आहे. यानंतर कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला ऑगस्ट 2025 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले? तर जसप्रीत बुमराह याला. यानंतर नुकत्याच झालेल्या US 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर कार्लोस अल्काराजने. यानंतर 105वा प्रश्न, खालीलपैकी
कोणत्या देशाने फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामसह एकूण 26 नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया साईट्सवर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर नेपाळ या देशाने. यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच किती नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली आहे? तर 593. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र सरकारने नो पीयूसी नो इंधन धोरण का लागू केले आहे? तर प्रदूषण कमी करण्यासाठी लागू केले आहे. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस कधी साजरा केला जातो? तर 10 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. यानंतर पुणे या शहरातील भिडे पूल 10 सप्टेंबर पासून का बंद ठेवण्यात आला होता? तर मेट्रो प्रकल्पातील पदचारी पूल बांधकामासाठी. यानंतर दरवर्षी जागतिक प्रथमोपचार दिवस कधी साजरा केला जातो? तर 10 सप्टेंबर रोजी. यानंतर विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील गेल्या 8 महिन्यांमध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा पूर्ण दावा केला आहे? तर 1183. यानंतर 2025 मध्ये कोणत्या देशाने G20 शिक्षण मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती? तर ब्राझील. यानंतर आपल्या महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार नुकताच कोणी स्वीकारला? तर आचार्य देवव्रत यांनी. तर ते गुजरातचे देखील राज्यपाल आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर अलीकडेच मोहम्मद इरफान अली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर गयाना. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये 28वी युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस आयोजित करण्यात आली होती? तर संयुक्त अरब अमिराती. यानंतर पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू व काश्मीरमध्ये पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी अलीकडेच भारतीय सैन्याने कोणते ऑपरेशन सुरू केले होते? तर ऑपरेशन राहत. यानंतर जागतिक व्यवसाय नेतृत्वासाठी 2025 चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड कोणी जिंकला? तर युनुस अहमद यांनी. यानंतर पुढील प्रश्न, भूपेंद्र गुप्ता यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला? तर NHPC लिमिटेड. यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया कोणत्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर घसरला? तर 88.36. यानंतर 120वा प्रश्न, शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलून काय करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध नोंदवला? तर सेंट मेरी मेट्रो स्टेशन असे. यानंतर पुढील प्रश्न, ताजिकिस्तानमध्ये झालेल्या CAFA नेशन्स कप 2025 मध्ये ओमानला हरवून आपल्या भारताने कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकले आहे. यानंतर मुंबईमध्ये अलीकडेच मिळालेली बॉम्बस्फोटची धमकी कोणत्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून देण्यात आली? तर 112. यानंतर मुंबईतील नवीन हायकोर्ट संकुल कोठे उभारण्यात येणार आहे? तर वांद्रे पूर्व. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना ST बस प्रवासामध्ये 50% सवलत मिळवण्यासाठी आता कोणते ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे? तर ST महामंडळाचे विशेष ओळखपत्र. यानंतर 125वा प्रश्न, अलीकडेच अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय करण्यात आले? तर अहिल्यानगर रेल्वे स्टेशन असे करण्यात आले आहे. यानंतर अलीकडेच दिल्ली हायकोर्टानंतर कोणत्या हायकोर्टाला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटची धमकी देण्यात आली? तर मुंबई हायकोर्टाला. यानंतर पुढील प्रश्न, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त कोणत्या ठिकाणी मोफत वाचनालय सुरू करण्याची मोठी घोषणा करण्यात आली? तर ST बसस्थानकांवर. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश BR गवई यांनी फटाक्यांवरील बंदी कोणत्या पातळीवर लागू करावी असे मत व्यक्त केले आहे? तर संपूर्ण भारतावर. यानंतर अलीकडे कोणत्या देशाने जगातील पहिला बोन ग्लू विकसित केला आहे जो तुटलेली हाडे 2 ते 3 मिनिटांमध्ये जोडतो? तर चीन या. यानंतर झपाट 2025 नावाचा बहुराष्ट्रीय सराव कोणत्या देशात सुरू झाला आहे? तर रशिया या देशामध्ये. यानंतर खालीलपैकी कोणत्या देशाने फ्लोमिंगो नावाच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे? तर युक्रेन. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील पहिला
सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर अरुणाचल प्रदेश यानंतर पुढील प्रश्न, मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणत्या कारणास्तव करण्यात आली? तर अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे. यानंतर TRG डाटा सेंटर्सच्या 2025च्या रिपोर्ट्सनुसार जगातील सर्वाधिक AI डॉमिनंट देश कोणता आहे? तर तो अमेरिका हा देश आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाने वक्फ सुधारणा कायदा 2025 मधील कोणत्या तरतुदींना स्थगिती दिली आहे? तर वक्फ तयार करण्यासाठी 5 वर्ष इस्लामचा अनुयायी असण्याच्या अटीला. यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच NSEच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर श्रीनिवास इंजेती यांची. यानंतर दरवर्षी अभियंता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर तो 15 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. यानंतर पुढील प्रश्न, 74व्या इंटर सर्व्हिसेस ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या शिवम लोहकरेने किती मीटर भालाफेक करून 2018 सालचा नीरज चोप्राचा रेकॉर्ड तोडला? तर 84.31 मीटर. यानंतर भारतीय लष्करातील महिला अधिकारी आणि जगातील पहिली त्रिसेवा समुद्री प्रदक्षिणा मोहिमेला कधी सुरुवात करण्यात आली? तर 11 सप्टेंबर 2025 रोजी. यानंतर ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय संमेलन 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर कोणते राज्य देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य बनणार आहे? तर केरळ हे राज्य. यानंतर जगप्रसिद्ध टाइम मासिकाने किड ऑफ द इयर 2025 म्हणून कोणाची निवड केली? तर तेजस्वी मनोज यांची. यानंतर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होणाऱ्या ICC महिला विश्वचषक 2025 साठी ICCने विल टू विन मोहीम नुकतीच सुरू केली आहे? तर आपला भारत. यानंतर पुढील प्रश्न, जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली यानंतर IIM अहमदाबादचे पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस कोणत्या शहरात सुरू झाले? तर दुबई या शहरामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, उत्तराखंडमध्ये शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारताने कोणत्या बँकेने 126 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज करारावर स्वाक्षरी केली? तर ADB यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या शहरातून समुद्र प्रकाशन मोहिमेला हिरवा झेंडा दाखवलेला आहे? तर मुंबई यानंतर पुढील प्रश्न, शिवसेना UBTच्या सामना वृत्तपत्रानुसार गेल्या 90 दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारवर किती कोटींचे अतिरिक्त कर्ज झाले आहे? तर 24,000 कोटींचे. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, अहिल्यानगर, बीड, परळी, वैजनाथ या ब्रॉड गेज रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून नुकताच किती निधी वितरित करण्यात आला आहे? तर 150 कोटी रुपयांचा. यानंतर 150वा प्रश्न महत्त्वाचा आहे, तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस केव्हा साजरा केला जातो? तर तो 17 सप्टेंबर रोजी. यानंतर 151वा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे भव्य शिल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले? तर मोशी, पुणे यानंतर जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताच्या मीनाक्षी हुडाने कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकले आहे. यानंतर महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर चीनने. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच नॉर्वे या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर जोनास गाहर स्टोर बनले आहेत. यानंतर असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संदीप सिक्का यांची. यानंतर चौथी, कोस्ट गार्ड ग्लोबल समिट कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर इटली यानंतर जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? तर 16 सप्टेंबर रोजी. यानंतर 2027 मध्ये भारतीय कोस्ट गार्डच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त 5वी कोस्ट गार्ड ग्लोबल समिट कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? तर चेन्नई यानंतर गुलाबी कर म्हणजेच पिंक टॅक्स म्हणजे काय आहे? तर महिलांना
समान वस्तू किंवा सेवांसाठी पुरुषांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणे म्हणजेच गुलाबी कर, पिंक टॅक्स होय. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, उझबेकिस्तानमध्ये झालेल्या ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर वैशाली रामबाबू यांनी. यानंतर कोणत्या देशाने 17 सप्टेंबर हा दिवस शोक दिवस म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे? तर नेपाळ यानंतर जागतिक बँकेने पूर्व आशिया आणि पॅसिफिकसाठी उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर कार्लोस फेलिप जरामिलो यांनी. यानंतर पुढील प्रश्न, पॅसिफिक रिच 2025 म्हणजेच XPR 25 लष्करी सराव कोणत्या देशात सुरू झाला आहे? तर सिंगापूर यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भारतातील सर्वात मोठे आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन नुकतेच कोठे केले आहे? तर अहमदाबादमध्ये. यानंतर सर्वेश कुसरे जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कोणत्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय ठरला? तर उंच उडी. यानंतर स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले? तर आनंद कुमार यांनी. यानंतर आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अमित खरे यांची. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये कोसी मेची आंतरराज्य नदी जोडणी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी केली आहे, ज्याचा फायदा कोणत्या जिल्ह्यांना होणार आहे? तर अररिया, पूर्णिया आणि किशनगंज आणि कटिहार यानंतर पुढील प्रश्न, महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 उपविजेता देश कोणता आहे? तर आपला भारत. यानंतर 117वा प्रश्न, तर देशाचे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कितवा वाढदिवस साजरा केला? तर 75वा केलेला आहे. यानंतर 171वा प्रश्न, आपल्या महाराष्ट्र जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे? तर 28वी. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, तर ICCच्या ताज्या T20 इंटरनॅशनल रँकिंगमध्ये एकाच फॉर्मॅटमध्ये बॅटर्स, बॉलर्स आणि ऑलराऊंडर्स या तिन्ही कॅटेगरीमध्ये अव्वल स्थान पटकावणारी पहिलीच टीम कोणती आहे? तर आपल्या भारत. यानंतर वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये सुवर्णपदक मिळवणारा केशॉन वॉलकॉट कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर त्रिनिदाद आणि टोबॅगो यानंतर पुढील प्रश्न, वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा 84.03 मीटर भालाफेक करत कितव्या क्रमांकावर राहिला? तर 8व्या. यानंतर 175वा प्रश्न, तर 2025 मध्ये झालेल्या 62व्या दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर सेंट्रल झोनने. यानंतर PD पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर बाबा कल्याणी यांना. यानंतर चर्चेतील त्रिभाषा निश्चित समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर डॉक्टर नरेंद्र जाधव. यानंतर 2025 लक्षात ठेवा. यानंतर 2025 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये आपल्या भारतातील किती नैसर्गिक स्थळांचा समावेश केला आहे? तर 59. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. यानंतर पुढील प्रश्न, ICC महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीमध्ये कोण पहिल्या क्रमांकावर आहे? तर स्मृती मानधना. यानंतर राष्ट्रीय कृषी परिषद रब्बी मोहीम 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर दिल्लीमध्ये. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये देशाच्या पहिल्या पंतप्रधान मित्र पार्कची पायाभरणी केली? तर मध्य प्रदेश. यानंतर अलीकडे सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी कोणती अट बंधनकारक केली आहे? तर KYC. यानंतर पवन कुमार भीमप्पा बजरंती यांना कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले आहे? तर पटना उच्च न्यायालयाचे. यानंतर ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 साठी ब्रिंग इट होम हे अधिकृत गाणे कोणी गायले, जे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे? तर श्रेया घोषाल यांनी. यानंतर 185वा प्रश्न, प्रधानमंत्री सूर्यघर योजने अंतर्गत धोर्दो कोणत्या राज्यातील चौथे सौर गाव बनले आहे? तर गुजरात. यानंतर इंडिया इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स म्हणजेच BIRC 2025 खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे? तर नवी दिल्ली.
यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? तर बिहार या राज्यामध्ये. यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा म्हणजेच CPCBचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? तर 22 सप्टेंबर या दिवशी. यानंतर भारतीय लष्कराचा एकात्मिक अग्निशमन सराव अमोघ फ्युरी खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडला? तर तो राजस्थान या राज्यामध्ये पार पडला. यानंतर कोणत्या भारतीय राज्याने बेरोजगार पदवीधरांसाठी एकूण 1000 मासिक भत्ता जाहीर केला आहे? तर बिहार. यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू कोण बनला आहे? तर स्मृती मानधना बनली आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार नुकताच कोणाला दिला जाणार आहे? तर मोहनलाल यांना. यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISFचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे? या ठिकाणी तर प्रवीर रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नुकतीच. यानंतर इंडो तिबेट सीमा पोलीस म्हणजेच ITBPचे नवीन महासंचालक म्हणजेच DG पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर श्री प्रवीण कुमार यांची. यानंतर 2025 साली पुरुष बॅलन डीओर पुरस्कार कोणी जिंकला? तर उस्माने डेम्बेले यांनी. यानंतर महिलांचा बॅलन डीओर 2025 पुरस्कार कोण जिंकला? तर अताना बोनमाटी यांनी. तर यानंतर पुढील प्रश्न, तर जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये सिडनी मॅकलॉगलिन लेवॉनने महिलांच्या 400 मीटर शर्यतीमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकले आहे, लक्षात ठेवा. यानंतर आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद म्हणजेच इंटरनॅशनल राईस रिसर्च कॉन्फरन्स 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? तर आपल्या भारतामध्ये. यानंतर भारत आणि ग्रीस यांच्यातील पहिला द्विपक्षीय नौदल संयुक्त सराव कधी आयोजित करण्यात आला? तर 13 ते 18 सप्टेंबर 2025 रोजी. यानंतर 200वा प्रश्न, तर खालीलपैकी कोणता देश जागतिक वननिधी म्हणजेच ग्लोबल फॉरेस्ट फंड मध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश बनला आहे? तर ब्राझील हा देश बनला आहे. यानंतर मोरोक्कोच्या बेरेचिड येथे आपल्या भारतातील पहिल्या परदेशी संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या. यानंतर राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच NSS दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? तर 24 सप्टेंबर या दिवशी. यानंतर लेह लडाख येथे विद्यार्थ्यांनी व तरुणांनी आंदोलन का केले? तर 4 विशेष मागण्यांसाठी केले होते. यानंतर पुढील प्रश्न, 22 सप्टेंबर 2025 रोजी संरक्षण दल प्रमुख ट्राय सर्व्हिसेस अकादमिक तंत्रज्ञान कार्यशाळेचे म्हणजे TSATS चे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्लीमध्ये करण्यात आले. यानंतर पुढील प्रश्न 205वा, तर भारत आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाची 21वी आवृत्ती अलीकडेच कोठे संपली आहे? तर अलास्कामध्ये. यानंतर तिन्ही दलांनी म्हणजेच कोणकोणत्या? तर लष्कर, नौदल आणि हवाई दलांनी चांगले समन्वय आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रथम एकूण किती संयुक्त लष्करी ठाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? तर एकूण 3. यानंतर पुढील प्रश्न, पारादीप बंदर कोणत्या राज्यात आहे जिथे आदम्य वर्गातील फास्ट पेट्रोल व्हेसल्सचे पहिले जहाज कार्यान्वित झाले आहे? तर ओडिशा. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये 524 वर्ष जुन्या त्रिपुरा सुंदरी मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर त्रिपुरा या. यानंतर सिंगापूर येथे झालेल्या 25व्या आशियाई प्रादेशिक परिषदेमध्ये इंटरपोल आशियाई समितीचे सदस्य म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली आहे? तर आपल्या भारत देशाची निवड करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा सर्वांनी, कोणाची? तर आपल्या भारताची. ठीक आहे. यानंतर 210वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित होणारी पहिले भारतीय कोण ठरले आहे? तर डॉक्टर हिमांशू कुलकर्णी. त्यानंतर आपल्या भारताने 11व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये केव्हा प्रवेश केला? तर 24 सप्टेंबर 2025 रोजी. यानंतर पाकिस्तानने कोणत्या अरब देशासोबत संरक्षण करार केला आहे ज्या अंतर्गत एका देशावर हल्ला दुसऱ्या देशावर हल्ला होईल असा मानला जाईल? तर सौदी अरेबिया या. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन्ही प्रश्न खूप जास्त महत्त्वाचे आणि दोन्ही प्रश्न खूप सोपे दिलेले आहेत मी.
तर हे दोन्ही प्रश्न आपण या मोठ्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर सर्वांनी या दोन्ही प्रश्नाची उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, प्रश्न पाहून घेऊयात आपण. तर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याची योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. यानंतर पुढील प्रश्न दुसरा आहे. तर आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले आहे? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल, नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 1000 लाईक ठेवलेलं आहे, जास्त नाही. तर सर्वांनी लवकरात लवकर आपले 1000 लाईक पूर्ण करा. आणि तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.